नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी, कर्मचारी, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता विद्यमान सरकारने मंत्रिमंडळात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत. काय आहे सविस्तर जाणून घेण्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. बंधूंनो, तुमच्या प्रेमामुळेच लवकरच आपला चॅनल 50,000 सबस्क्रायबरची फॅमिली होत आहे. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक स्वागत. तर दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांच्या हिताचे 13 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय. शेतकऱ्यांच्या बाबतीत विशेष करून सदर कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत. यामध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये यापुढे संरक्षणाचे प्रमाण वाढवण्यात यावे याकरिता महत्त्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पास सदर बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. याकरिता 4.25 लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. राज्यातील प्रकल्प बाधित सदनिका उपलब्ध करून देण्याच्या धोरणास सदर निर्णयामध्ये मान्यता देण्यात आली आहे. सदर बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की विना परवानगी झाडाची तोडणी केल्यास आता यापुढे 50,000 रुपये इतका दंड घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच कर्मचाऱ्यांना काय मिळाले तर सदर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील कर्मचारी वर्गाबाबत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये सेवानिवृत्तीनंतर न्यायमूर्तींना घरकाम तसेच वाहन चालक सेवा देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच आदिवासी विकास विभाग अंतर्गत प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षाकरिता 2 वर्षाची मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली आहे. इतर महत्त्वपूर्ण अशा प्रकारे राज्यात दिनांक 9 ऑगस्टपासूनच हर घर तिरंगा अभियान राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. लहान शहरामधील पायाभूत सुविधांना वेग आणण्याकरिता कर्ज उभारण्यास राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. SC/ST जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाल्यातील अडचणी दूर करण्यासाठी प्रमाणपत्राचे समितीमार्फत पुनर्विलोकन करता येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. राज्यामध्ये लॉजिस्टिक धोरण राबवण्यास मंजुरी. याकरिता तब्बल 5 वर्षाकरिता 30,000 कोटीचे उत्पन्न प्राप्त होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच कागल या ठिकाणी आयुर्वेद महाविद्यालय तर आग्रा या तालुक्यामध्ये रोग निसर्गोपचार महाविद्यालय सुरू करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आलेली आहे. आजरा येथे सेना कल्याण शैक्षणिक संस्था अंतर्गत राधा कल्याणदास दर्यानानी ट्रस्टला मुद्रांक शुल्क माफ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. जुन्नरच्या आदिवासी हिरडा औद्योगिक सहकारी संस्थेत अर्थसहाय्य करण्यास मंजुरी देण्यात आली. यामध्ये राज्यामध्ये अल्पसंख्याक संशोधन त्याचबरोबर प्रशिक्षण संस्था स्थापनेस मान्यता देण्यात आलेली आहे. तर हे होते मंत्रिमंडळाचे महत्त्वपूर्ण निर्णय. यापैकी तुम्हाला कुठला निर्णय आवडला नक्की कमेंट्स करून लिहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.